24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा, गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगे यांना विनंती. आजच्या बैठकीकडे लक्ष. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, गुणरत्न सदावर्ते यांचा माझा कट्ट्यावरती दावा. जर आरक्षण मिळालं तरी ते न्यायालयामध्ये टिकणार नाही, सदावर्तींची स्पष्टोक्ती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर. थोड्याच वेळात सुरत डायमंड बोर्डसह सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन. संसदेमध्ये घडलेली घटना चिंताजनक, सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जातील, पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती. देशामध्ये बेरोजगारी वाढल्यानं तरुणांनी संसदेमध्ये घुसखोरी केली. रामललांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, संजय राऊतांचा सरकारवरती घणाघात. संसदेमधल्या घुसखोरी प्रकरणामध्ये 6व्या आरोपीला अटक. आरोपीचं नाव महेश कुमावत. 7 दिवसांची पोलीस कोठडी. राज्य सरकार भांडवलदार, उद्योगपतींची दलाली करते. धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या शिंदे आणि भाजपवरती संजय राऊत यांची सडकून टीका. नागपूर अमरावती रोड जवळच्या बाजार गाव कंपनीमध्ये स्फोट. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं 9 जणांचा मृत्यू. कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून विजयस्तंभ परिसरामध्ये प्रवेश. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम. गर्दी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद. आज मध्य आणि पश्चिम मार्गावरती रेल्वेचा मेगा ब्लॉक. गर्डरच्या कामासाठी ठाणे स्थानकावरती 2 दिवसांचा ब्लॉक, तर हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरती मेगा ब्लॉक नाही. केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट. लसीकरण झालेल्यांनाही JN1चा धोका. केरळ प्रशासन ॲक्शन मोडवर. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात. दोन्ही संघातील 20-20 मालिका बरोबरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.